सफर खूबसूरत मित्रांनो, आज आहे आपला वेट लॉस जर्नीचा डे 9वा. आज वेट लॉस जर्नी स्टार्ट करून आपले 9 दिवस झालेत. मी ब्रेकफास्टमध्ये काय घेतो, लंचमध्ये काय घेतो, हे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच, पण मी तुम्हाला आज वेगळ्या गोष्टीविषयी बोलणार आहे. ती गोष्ट म्हणजे अशी, काल एका मित्राने मला विचारलं, "अरे तू तर नेहमीचंच जेवण जेवतोस, त्यामध्ये वेगळं काय? तू वेट लॉस करतो आहेस ना?" तर मला त्याच्यासाठीच मी आज व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यालाच मला हा मेसेज आहे की मी वेट लॉस करतो आहे. मी याच्या अगोदरही बरेचसे अटेम्प्ट केले होते वेट लॉसचे, पण ते अटेम्प्ट फेल झाले. त्याचं रिझन माझ्याकडे प्रॉपर प्लॅनिंग नव्हतं. प्रॉपर प्लॅनिंग म्हणजे काय? वेट लॉस जर्नी जो आहे, हा पूर्ण माइंडसेटचा खेळ आहे. गेली 15 वर्षापासून तुमच्या ज्या सवयी होत्या, त्या सवयी तुमच्या 8 दिवसामध्ये, 20 दिवसामध्ये किंवा 30 दिवसामध्ये जाणार नाही आहेत. त्या सवयीतून तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तुमच्या माइंडला, तुमच्या शरीराला एक पुरेसा वेळ द्यावा लागेल. त्यानुसारच ग्रॅज्युअली तुम्हाला तुमच्या मूव्हमेंट्स चेंज करावे लागतील. त्याच पद्धतीनं मी माझ्या वेट लॉसचा जर्नी हा फक्त 90 दिवसाचा जर्नी नाही आहे. हा लाईफ लाँग जर्नी आहे. 90 डेज ही फर्स्ट फेज आहे. त्याच फर्स्ट फेजमध्ये मी काय केलं आहे, फेज 1मध्ये काय केलं आहे मी, फेज 1मध्ये मी हे केलं आहे की माझी ज्या जेवणाच्या हॅबिट्स आहेत, त्या हॅबिट्समध्ये कसा चेंज करता येईल. जे रोज खातो तेच मला खायचं आहे, पण त्याच्यामध्ये मला जे डिसिप्लिनरी चेंजेस आहेत, तेल कमी घ्यायचं आहे, बाहेरचं जेवण कमी करायचं आहे, साखर मला कंझ्युम नाही करायची आहे. अशा पद्धतीचे हॅबिट्स मी डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. असा हा माझा वेट लॉस जर्नी आहे. खूप टफ होणार आहे. आज डे 9 आहे. बऱ्याचशा क्रेव्हिंग्ज होत आहेत. गोडच्या क्रेव्हिंग्ज होते, चहाची क्रेव्हिंग्ज होते. पण या सगळ्या क्रेव्हिंग्जवर आपण मात करून आपण एक मॅनिफेस्ट केलेलं आहे. हे मॅनिफेस्ट पूर्ण करण्यासाठी आत्ता माझा हा सध्याचा प्रवास सुरू आहे. डेफिनेटली खूप कठीण आहे हा प्रवास. जो मी फेस करतो आहे हे मला माहिती आहे. क्रेव्हिंग्ज प्रचंड प्रमाणात वाढल्या आहेत. हेडेक खूप वाढला आहे. अल्कोहोलची जी माझी हॅबिट्स होती, ती आज 10 दिवस झालं मी अल्कोहोल कंझ्युम केलेलं नाही आहे. आता म्हणजे वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर मला माइंडली आणि हेल्थली कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे आणि अशाच पद्धतीचा माझा फाईट चालू आहे. पण डेफिनेटली मित्रांनो, मी माझा न्यूट्रिशन्स अँड डायटिशियनचाही माझा कोर्स मी कंप्लीट केलेला आहे. जे मी नॉलेज ॲक्वायर केलं आहे, हे पूर्ण नॉलेज मी स्वतःला डेव्हलप करण्यामध्ये, स्वतःला चेंज ओव्हर करण्यामध्ये मी खर्च करणार आहे. अशा पद्धतीनं हा जो माझा वेट लॉसचा जर्नी आहे, हा 3 फेजमध्ये असणार आहे. पहिल्या फेजमध्ये मी शरीराला आणि माझ्या माइंडसेटला एक प्रिपरेशन तयार करतो आहे. त्यासाठी मला वेळ द्यायचा आहे. सेकंड फेजमध्ये मग मी आणखीन जास्त डीप ॲनालाइज करेल बॉडीचं, माइंडचं आणि माझ्या डाएटचं आणि त्यानुसार मी माझं डाएट चेंज करेल. अशा पद्धतीनं या 3 फेजमध्ये आणि लास्ट फेजमध्ये खूप स्ट्रिक्ट डाएट मी फॉलो करेल. ग्रॅज्युअली जाईल, पण डेफिनेटली 90 दिवस तुम्ही माझ्यासोबत आहात. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा रिझल्ट्स या 90 दिवसामध्ये मिळेल मित्रांनो. सफर खूबसूरत. गुड नाईट.